संभाजी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षांवर आज शाई फेकण्यात आली। अक्कलकोटमध्ये प्रवीण गायकवाड यांच्यावर शाई फेकण्यात आली आहे। शिवधर्म फाउंडेशन आणि शिवभक्तांकडून शाई फेकली गेली आहे। छत्रपती संभाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती। माझ्या हत्येचाच कट केला गेला होता। माझ्यावर तशा प्रकारचा हल्ला झालेला आहे। माझे कार्यकर्ते संभाजी ब्रिगेडचे संभाजी भोसले असतील आणि त्यांचे सगळे सहकारी यांच्यामुळे मी आज जिवंत आहे। अन्यथा माझ्यावर जीवितावर हल्ला झाला होता आणि याला पूर्णपणे सरकार जबाबदार आहे। आज अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर जो भ्याड हल्ला केला आहे, त्या हल्लेखोरांची पार्श्वभूमी मुळात गुंड पार्श्वभूमी असल्याचे समोर येत आहे। अशा प्रकारे एखाद्या व्यक्तीवर हल्ला करणे, शाई फेकणे, गाडीतून ओढणे हे प्रकार निंदनीय। कायदा सुव्यवस्था हाती घेणाऱ्या लोकांवर आणि त्यांना पाठीशी घालणारे तिथले जे कोणी पोलीस अधिकारी असतील तर त्यांच्यावर सुद्धा कठोर कारवाई केली जाईल। यांच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे। मी महाराष्ट्र सरकारकडे तशी विनंती पण करणार आहे। या भ्याड हल्ल्याचा मी निषेध व्यक्त करतो। संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष माननीय प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर आज सोलापूर जिल्ह्यामध्ये झालेला जो भ्याड हल्ला आहे याचा मी निषेध व्यक्त करतो, सरकारचा धिक्कार व्यक्त करतो। प्रवीणदादा गायकवाड हे नाव बहुजन विचारसरणीच्या लोकांचं एक आवडतं नाव आहे। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊंवर नितांत प्रेम करणारे प्रवीणदादा, छत्रपती शिवाजी महाराजांचे, छत्रपती संभाजी महाराजांचे अनमोल विचार, त्यांचा इतिहास खऱ्या अर्थाने बहुजन समाजापर्यंत किंवा समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणारे प्रवीणदादा हे महाराष्ट्र देशातील तमाम छत्रपती प्रेमींना परिचित असणारे आहेत। या भ्याड हल्ल्याचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे। ज्या प्रवीणदादा गायकवाड यांचं प्रचंड योगदान मराठा समाजासाठी असताना, ज्या प्रवीणदादा गायकवाडांनी मराठा क्रांती मोर्चाचा पाया रचलेले असलेले अशा प्रवीणदादा गायकवाडांवरती सोलापूरमध्ये दीपक काटे नावाच्या एका नालायक इस्माने, जो भारतीय जनता पार्टीच्या मोर्चाचा अध्यक्ष आहे, युवा मोर्चाचा अध्यक्ष आहे, त्याने भ्याड हल्ला केला। खरं तर या गोष्टीचा निषेध शब्दात सुद्धा करू शकत नाही, इतकी घाणेरडी आणि चुकीची घटना आज समाजामध्ये घडलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।